आज मी बनवत आहे मेथीचे पराठे। त्यासाठी मी मेथी छान धुवून घेतलेली आहे आणि असं बारीक कापून घेतलेलं आहे। रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं प्रश्नच पडत असतं, तर म्हटलं चला आज मेथीचे पराठे बनवूया। आपण पोहा, उपमा रोज रोज बनवतच असतो, तर म्हटले आज मेथीचे पराठे नाश्त्यामध्ये बनवूया। तर बनवत होते मी पराठे, तर तुमच्याशी शेअर करत आहे। इथे मेथी घेतलेली आहे, छान धुवून घ्यायची आणि बारीक कापून घ्यायची या प्रकारे। आता आपण मेथीचे पराठे बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे ते बघूया। गव्हाचं पीठ, बेसन, तेल आणि दही। दही ताजं दही घ्यायचं, नाही टाकले तरी चालेल, पण दही टाकले तर पराठ्याला छान चव येतं। पराठे बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तिखट, ओवा, तीळ, आलं लसूण पेस्ट, मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं, धनी पावडर, हळद, तुमच्याकडे हिंग असेल तर हिंग टाकू शकता। मेथी घेतलेली आहे, याच्यामध्ये आपण आता ओवा टाकूया। ओवाला थोडं हाताने असं करून घ्यायचं म्हणजे चव येतं। तीळ टाकायची, तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा हिरवा मिरचीचा ठेचा असतो ना ते टाकलं तरी चालेल। मी नाही टाकत आहे, मी तिखटच टाकत आहे। आलं लसूण पेस्ट। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकूया। गव्हाचं पीठ, बेसन, मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये हळद, तिखट, धनी पावडर, मीठ टाकूया। तिखट मी कमी तिखट टाकत आहे, तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल पराठे तर तुम्ही जास्त टाकू शकता। हळद, धनी पावडर, मी पराठा म्हणत आहे, याला थेपला पण म्हणतात। चवीनुसार मीठ टाकायचं, मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं। दही टाकायचं, दही नाही टाकलं तरी चालेल। असं छान भिजवून घ्यायचं। तिखट नाही टाकले आणि हिरवी मिरचीचा पेस्ट बनवून टाकला तरी चालेल, मी इथे तिखट घेतलेलं आहे। थोडे तेल टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मी इथे 4 ते 5 चम्मच पोहे खायच्या चम्मचने तेल घेतलेलं आहे। बघा या प्रकारे छान थोडं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण कणिक मळतो तसं मळून घेत आहे। उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे, आपण प्रवास वगैरे करतो तर घेऊन पण जाऊ शकतो आपण टिफिनमध्ये पॅक करून। तर म्हटलं चला आज मी बनवतच होते नाश्त्यासाठी, तर तुमच्याशी शेअर करते।
मी कोथिंबीर टाकायचे विसरले होते. कोथिंबीर टाकायचं. फ्रेश छान कोथिंबीर आहे माझ्याकडे. मी कोथिंबीर पण टाकत आहे. छान बारीक कापून घ्यायचं कोथिंबीर आणि ताजं कोथिंबीर टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. खूप सोपी आहे रेसिपी. नाश्त्यामध्ये आपण बनवू शकतो. दही सोबत खाऊ शकतो आपण पराठा किंवा सॉस किंवा टोमॅटो चटणी वगैरे. छान वाटतं पराठा वगैरे खायला. बघा या प्रकारे छान पीठ मळून झालेलं आहे. आता आपण थोडं तेल टाकायचं आणि छान मळून घ्यायचं पीठ. तेल घेतलेलं आहे आणि छान मळून घेत आहे पीठ. या प्रकारे पीठ मळून घ्यायचं. बघा छान आपण कणिक मळतो तसं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण याला 15 मिनिट भिजू द्यायचं छान आणि नंतर 15 मिनिटांनंतर पराठा बनवायचा. जास्त वेळ पीठ मळून ठेवायचं नाही. 15 मिनिटांनंतर पीठ भिजवून घेऊया. आपण याच्यामध्ये बेसन टाकत असतो तर त्याला पाणी सुटणार, म्हणून 15 मिनिटांनंतर आपण पराठा बनवूया. 15 मिनिट झालेले आहे. आता मी बघा छान असं पीठ झालेलं आहे. 15 मिनिट झालेलं आहे. आता आपण पराठे बनवून घेऊया. गोळा केलेला आहे या प्रकारे. या प्रकारे गोळा करायचा. थोडं तेल लावायचं आणि छान लाटून घ्यायचं. छान गोल आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. खूप जाड नाही ठेवायचं. या प्रकारे असं पातळ लाटायचं. बघा आता मी तवा गरम व्हायला ठेवलेला होता त्याच्यावर टाकत आहे. तवा गरम होऊ द्यायचा. मोठा गॅस ठेवायचा. तवा गरम झालेला आहे. मी पराठा टाकून घेतला. तवा गरम असला की पराठा सहज पलटतो. बघा छान असा शिजत आहे पराठा. बनवून बघा तुम्ही पण मेथीचा पराठा. छान वाटतं खायला. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पहिला पराठा बनवून घेतला तर त्याच प्रकारे मी दुसरा पण पराठा लाटून घेतलेला आहे. वरून आपण तेल टाकू शकतो आणि तूप पण टाकायचं, पण तूप टाकले तर पराठा लवकर जळतो म्हणून मग जळत असतो.
म्हणून थोडं तेल टाकायचं. बघा छान असा पराठा आपला बनलेला आहे. खूप सोपी आहे बनवायला, तुम्ही पण बनवून बघा आणि खायला पण छान वाटतं. बघा छान असा शिजलेला आहे. बघा छान दुसरा पण पराठा बनलेला आहे. छान असे पराठे बनून तयार आहे. बघा छान असे पराठे बनलेले आहे. दही आणि पराठे छान आपण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये पण आपण दही आणि पराठे घेऊन जाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा छान असे पराठे बनलेले आहे. छान सॉफ्ट बनलेले आहे पराठे. तुम्ही पण बनवून बघा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.